बीड जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्यामुळे बीड जिल्ह्यातील जी सोयाबीन असेल, कापूस असेल, हे पिकं मात्र वाया चालल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. मी ज्या सोयाबीन शेतामध्ये आहे, अक्षरशः या ठिकाणी भेगा पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर पाऊस नसल्यामुळं किडीचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते. जे पानं आहेत सोयाबीनचे, याला छिद्र या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळते. किडीने या ठिकाणी त्यांना डाऊन्स केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात या भागामध्ये जी आहे ती सोयाबीन या ठिकाणी पाहायला मिळते. माझ्याबरोबर या ठिकाणी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. मामा, काय सांगता येईल? सोयाबीन पेरली, काय वाटतंय? किती हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरली आणि किती त्याला खर्च लागला, काय सांगता येईल? 10 हेक्टर क्षेत्रावर मी सोयाबीन पेरलेली आहे. मला 10 हेक्टरला 1 लाख रुपये समथिंग खर्च आलेला आहे. कारण खत आणि बी घेणं आणि पेरणी ह्याच्यासाठी. आज जर पाऊस, आजची कंडिशन अशी आहे, जर पाऊस आला तर उत्पन्न निघू शकत नाही. उत्पन्न नाही जर निघालं, जी कर्ज झालंय ती कर्ज फेडता येत नाही. हे दुसरे पर्याय परत सुचत आहेत. कुठं फाशी घे, कुठं आत्महत्या कर, हे असले प्रकार पुढे सुरू होते. त्याच्यामुळे एक तर आम्ही सरकारला ही करीत नाहीत, एक तर निसर्गाने आम्हाला पावसाचा साथ द्यावा. सरकार काही साथ देणार नाही, देतं बी नाही कधी शेतकऱ्यासाठी. फक्त अलाउन्सेस करतं भरपूर, ही करू ती करू. गेल्या वर्षी 17,000 रुपये अनुदान जाहीर केलेलं, ती अद्याप नाही आलं. अनुदान विमा जाहीर केलेला ती नाही भेटला. तर आज तरी काय सरकार देणार आहे? काही देणार नाही, फक्त एक आश्वासन देणार आहे. त्यासाठी आमचं निसर्गाला तेवढं एक आहे, आता वारी गेली पंढरपुराने एक पाऊस पाडावा, जेणेकरून आमच्या उत्पन्नामध्ये भर येईल. सरकार म्हणतंय की कर्जमाफी केली, ही कर्जमाफी तुम्हाला लागू होईल? ही कर्जमाफी 1 वर्षाची नाही, ती 5 वर्षाची पासूनची कर्जमाफी आहे. मागली कर्जमाफी आहे ती यंदाची रनिंग पिरियड मधलं काहीही नाही. जे आता 1 ते 2 दिवसापूर्वी जी काही अटी काढल्या त्याच्यामुळे तरी एक शेतकरी बसायला लागले, नाही तर 2% शेतकरी ह्याच्यामध्ये बसले नसते. एकीकडे 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होईल आणि 40,000 कोटीची कर्जमाफी हे फक्त आकडेवारी. अक्षरशः त्यांनी पहिलं जाहीर केलं की 19 मध्ये ज्याला कर्जमाफी भेटली ते ह्याच्यात घेतले नव्हते, आता घेतलेत. त्याच्यामध्ये कोण नव्हतं शेतकरी. जेवढे कर्जमाफी त्यावेळेस होते तेच शेतकरी आज बी कर्ज घेणार आहेत, तेच शेतकरी कर्ज घेणार आहे. नवीन शेतकरी लय तर 2-3% असतील, पहिले तर 98% तर तेच जुने शेतकरी आहेत ना कर्ज घेणारे. तुम्ही त्यांना जर वगळलं तर 2% वाल्याला कर्ज देणार, माफ करणार होते का फक्त? आता या ठिकाणी सोयाबीनच्या तुम्ही शेतामध्ये आहोत आपण, आणि या ठिकाणी आता सोयाबीन हळूहळू सुकताना पाहायला मिळते. तुमच्या आता एवढा मोठा खर्च झालाय, काय भावना आहेत नेमक्या? काय शेतामध्ये अक्षरशः शेतामध्ये येऊ वाटत नाही. आज कंडिशन अशी, शेतामध्ये येऊ वाटत नाही. कारण ते सोयाबीनला पाहू वाटत नाही, कारण खर्च झालेला असतो. लेकरासारखं त्या पिकाला सांभाळावं लागतं. तर जर ही समोर जर असं दिसत असेल तर त्याला काय फायदा आहे त्याला? त्याच्यामुळं ते पाऊस येणं एवढं महत्वाचं आहे. जर मध्ये जी 2-3 मिलीमीटर जे पाऊस होता त्या पावसाने तरी थोडंफार जीवदान भेटले. पण आज कमीत कमी 8 ते 10 दिवस झालं कसलाही पाऊस नाही. आभाळ येतं भरपूर, 2-3 थेंब येतात, जिरून जाते जागेवर. त्याच्या पलीकडे काहीही नाही. काय आता काय मागणी आता सरकारकडं? एकीकडे कर्जमाफी केलं म्हणतंय, एकीकडे आता सोयाबीन सुकायला लागली आणि आता पुन्हा एकदा तुमच्यावर हे संकट ओढवतंय, काय वाटतं? माझी सरकारला एकच विनंती आहे, एक तर विम्यामधले जे ट्रिगर काढलेत ते टोटल ट्रिगर ते विम्यासाठी त्यांनी लागू करावं. आणि एक अनुदान ह्यासाठी एक जाहीर करावं. कारण उत्पन्न तसं घटणार आहे, हे असं घटणार आहे. माझी एवढी जे हे 2 मागण्या फक्त गव्हर्नमेंटला, त्याच्या पलीकडे काहीही मागू शकत नाही, काही देऊ बी शकत नाहीत. ते सरकार देऊ शकत नाही असं तुमचं मत आहे? क्लिअर मत आहे. कारण गेल्या वर्षी जे अनुदान जाहीर केलं ती आपले विमा जाहीर केला अद्याप आलेला नाही. मग कसं कोणते काय 27 मध्ये देणार का 28 मध्ये देणार? आम्हाला ज्या ती वर्षी देणार, ज्या ते पिकाला देणार तुम्ही. आम्ही सरकारच्या बाजूने, आपल्या शेतकऱ्याच्या बाजूने आहेत असं सरकार म्हणतंय. शेतकऱ्याच्या बाजूने 7,000 कोटीचा जर विमा कंपन्याला जर नफा होत असला तरी शेतकऱ्याला द्यायला ह्यांच्याकडे पैसे नसते. विमा कंपन्याला तुम्ही पोसायला लागले ना, असं झालं ना. गव्हर्नमेंट विमा कंपन्याला हप्ता भरतोय, शेतकरी हप्ता भरतोय, तरी विमा कंपन्या जर पैसे देत नाहीत तर त्यांना संघ भांडायचं कोणी? याला कारणीभूत कोण आहे नेमकं? गव्हर्नमेंट. 100% गव्हर्नमेंट कारणीभूत आहे. कारण विमा कंपनीवर त्यांचा वाट नाही. विमा कंपन्यांनी अनुदान गेल्या वर्षी एवढा पाऊस काळ होऊन सुद्धा काही विमा दिलेला नाही. मी सांगतो माझ्या क्षेत्रामधलं, ह्या क्षेत्रामधलं, मी आहे त्या क्षेत्रामधलं एक पीक कापणी प्रयोगाला, कारण टोटल ट्रिगर काढल्यामुळे फक्त पीक कापणी प्रयोग ठेवता. पीक कापणी प्रयोग मध्ये अर्ध्या गुंठ्यामध्ये 2 किलो 300 ग्राम उत्पन्न निघालं. तर विमा आम्हाला लागू होत नाही? होतो लागू. कमन नाही दिला गव्हर्नमेंटनी, केंद्र सरकारने त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. काऊन नाही केली?
स्टेट गव्हर्नमेंटने कारवाई करायला पाहिजे. कोण नाही केली? आम्ही कुणाला भांडायचं कुणाला शेवट? आता या सोयाबीनच्या पिकावर पुढची नेमकी काय तुम्ही अपेक्षा धरली होती? काय तुम्हाला करायचं होतं? लग्न असतील किंवा घरचे काय व्यवहार असतील, ह्याच्यावर काय नेमकं अपेक्षा धरली होती तुम्ही? शेतकऱ्याची एकच अपेक्षा असते, 4 जर पैसे भेटले त्याचा जे कुटुंब आहे ते सुखात राहावा, त्यासाठी त्याला 4 पैसे असते. बाकी काही कुणाला जमिनी घ्यायच्या नसतात, मोठ्याला बिल्डिंग बांधायच्या असतात, काही एखादा उद्योग नसतो टाकायचा. फक्त त्याचं रनिंग जी पिरियड आहे ती व्यवस्थित चालावा, ह्यासाठी त्याला एक उत्पन्न लागतं. आज मार्केटमध्ये गेलं तर कोणती वस्तू घ्यायला तर 1 ते 2 रुपये झालेले, त्याच्यामुळे त्याला पैसा तर पाहिजे ना घ्यायला. आज खताची गुणी गेलं तर 2,000च्या खाली खताची गुणी नाही. बी घ्यायला गेलं तर 25 किलोची बॅग 3,500 रुपये लागत आहेत. ह्याला पैसे कुठून येणार? उत्पन्न शेती ही जर उत्पन्न निघाला तरच पैसे येणार त्याच्याकडे, बाकी कोण पैसे कुठून येणार? नक्कीच नक्कीच ह्या जी शेतकऱ्याच्या भावना होत्या त्या अत्यंत वेदनादायी ही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण गेल्या वर्षी देखील सरकारनं जे कंपन्यानं पीक विमा जाहीर केला तो अजूनही मिळालेला नाही. मात्र आता शेतकरी हवालदिल झाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळते. जमिनीला भेगा पडल्यात, पिकं सुकायला लागलीत, आता करायचं काय हा प्रश्न आता शेतकऱ्यापुढे उडलाय. त्यामुळे आता कशा पद्धतीनं या परिस्थितीवर शेतकरी आणि सरकार मात करतंय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, पाटोदा, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.